लक्ष्मण कोळ्याचे जहाज उचलले. ठाण्यातील एक लक्ष्मण नावाचा कोळी गलबताचा व्यापार करीत असता एक दिवस मोठे तुफान होऊन गलबत बुडू लागले. हा लक्ष्मण कोळी पूर्वी 2-3 वेळा अक्कलकोटास आला होता. श्री समर्थांच्या गोष्टी कोळ्यास काही माहीत होत्या. असो, सर्व खलाशी घाबरले. लक्ष्मण कोळ्याने समर्थांचा धावा केला. अक्कलकोट निवासिनी आई धाव, आता आमचा काही उपाय चालण्यासारखा नाही. बहुतेक गलबत बुडाले. इकडे त्यावेळी सच्चिदानंदाची स्वारी चोळापाच्या घरी पलंगावर बसली असता एकदम खाडकन उठून उजवा हात खाली करून वर उचलला. तोंडाने असे बोलले आणि पुन्हा पलंगावर बसले. काही वेळ समर्थांच्या हातून पाणी पडू लागले. सेवेकऱ्यांनी चाखून पाहिले तो खारट लागले. एकमेकाकडे पाहून ते आश्चर्यचकित झाले. महाराजांना प्रश्न केला, महाराज, तुमच्या हाताला खारे पाणी कोठून लागले? समर्थ म्हणाले, समुद्रात जहाज उचलले ना, पण कोणाला काही तर्क होईना. असो, तिकडे एकदम वारा पडला व जहाज एकदम कचका मारून वर उचलण्याचा खलाशी लोकांना भास झाला. असो, पाणी वगैरे जहाजातील उपसून कोळ्याने जहाज तडीस आणले. मग लक्ष्मण कोळी धन्यता मानून कुटुंबातील सर्व माणसासह अक्कलकोटास आला व महाराजांचे दर्शन घेऊन त्याने हा सर्व इतिहास तेथील सेवेकऱ्यास सांगितला. तेव्हा 4 दिवसाच्या पूर्वी जो महाराजांनी खेळ केला त्याबद्दल त्यांचा संशय गेला व सर्व निसंशय झाले. लक्ष्मण कोळी आपल्या जातीची काही मंडळी घेऊन अक्कलकोटच्या यात्रेस येत असे. एक तरुण मारवाडी. एक मारवाडी श्री स्वामीरायांच्या सेवेत 3 वर्षे येऊन राहिला होता. त्याच्या घरची पत्रे वारंवार येत, पण मारवाडी गेला नाही. 3 वर्षानंतर त्याचा बाप व चुलता दोघे त्याला देशास नेण्याकरिता आले. एक दिवस चोळापास त्यांनी सांगितले, महाराजांची प्रार्थना आमच्या मुलाबद्दल करा आणि आमच्याबरोबर त्याला देशात नेण्याची आज्ञा देण्यास सांगा. चोळापाने लगेच स्वामीची प्रार्थना केली. मारवाडी आपल्या मुलास मारवाड्यात नेण्याकरिता आज्ञा मागत आहे, त्यांना काय ते सांगा. महाराज मारवाड्यात म्हणाले, आपले घरी जा व कधी कधी येथे येत जा. अशी आज्ञा होताच महाराजांना नैवेद्य पूजा वगैरे करून जाण्याची तयारी केली आणि त्रिवर्ग श्रीची आज्ञा घेण्याकरिता आले. त्यावेळी श्री समर्थांची स्वारी महारवाड्यात होती. त्या ठिकाणी दर्शन घेऊन विनवू लागले की आता आम्ही देशाला जातो, आमच्यावर कृपा असावी. तरुण मारवाडी वारंवार पाया पडून, हे पाय आता आम्हाला अंतरले, कृपा करून महाराज पायाचे दर्शन कधी कधी देत जा आणि मला काही प्रसाद द्या, असे विनवू लागले. हे ऐकून श्री गुरु त्यास म्हणाले, येथे घेणे देणे व्यापार काही नाही. प्रसाद पाहिजे असल्यास त्या हाडकातून 4 हाडके घेऊन जा. समोरच एक हाडांचा ढीग पडला होता. त्यातील 4 हाडके भीत तरुण मारवाड्याने एका फडक्यात बांधून घेतली. तिघे मारवाडी देशी गेल्यावर घरच्या बाहेर हाडांचे गाठोडे ठेवून घरात गेले. दुसरे दिवशी सकाळी गाठोडे उचलू लागला. तो गाठोडे जड लागले. सोडून पाहतो तो आत हाडाऐवजी उत्तम सोने दृष्टीस पडले. मारवाड्यास अति आनंद झाला. सोने वजन केले तो ते 5 शेर भरले. 3 वर्षाची चाकरी चौपटप्रमाणे झाली. पुन्हा तो मारवाडी अक्कलकोटास दर्शनाकरिता आला. त्याने त्यातील 10 तोळे सोने महाराजापुढे आणून ठेवले व दंडवत घालून तो खाली बसला आणि त्याने आपली सर्व हकीकत तेथील सेवेकऱ्यास सांगितली आणि तो स्वामीरायाचा एकनिष्ठ दास बनला. उत्तरोत्तर त्याची भक्ती वाढून त्या गावी कीर्ती पसरली. चिमा सेवेकरणीचा तांब्या. एक वेळ अक्कलकोटास रामचंद्राच्या विहिरीच्या काठावर समर्थ खेळत बसले असता एक चिमा नावाची बाई दर्शनास आली. तिच्या हातातील तांब्या घेऊन त्याने खोल विहिरीत फेकून दिला. चिमा रडू लागली आणि म्हणू लागली की महाराज, मी पाणी कशाने पिऊ? तेव्हा महाराज म्हणाले, विहिरीत टाक उडी आणि घे काढून आपला तांब्या. चिमाने काही विचार न करता विहिरीत उडी मारली. त्यासरशी ती तळ्याला गेली. लोक तिला काढण्याकरिता खाली उतरू लागले. तेव्हा महाराज म्हणाले, कोणी तिला काढू नका. लोक म्हणू लागले, महाराज, चिमा बुडून मेली, आता तिचे प्रेत काढले पाहिजे. हे ऐकून महाराज हसू लागले व म्हणाले, बुडते कशाने, आत्ता वरती येईल. तो चिमा आपला तांब्या घेऊन वरती आली. तिने हसत हसत महाराजांचे दर्शन घेतले. सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. असे खेळ महाराज हमेशा करीत असत. जलोदर व्याधीचा गोसावी. कोणी एक गोसावी तीर्थे फिरत फिरत रामेश्वरी गेला असता त्याला जलोदर झाला.
त्यामुळे दिवसेंदिवस शक्ती क्षीण झाल्या कारणाने यात्रा करण्याचे राहिले. असा तो चिंतेत असता एक रात्री संन्यासाच्या रूपाने स्वप्नात दर्शन देऊन अक्कलकोटी जा, तुला आरोग्य होईल असा दृष्टांत दिला. मग अक्कलकोटचा पत्ता घेऊन हलके हलके कोस अर्धा कोस चालत चालत अक्कलकोटास आला. त्या दिवशी 9व्या विहिरीचे काठावर श्री गुरुराज बसले असता गोसावी शोध करीत तिथे आला. त्या ठिकाणी दर्शनाकरिता असलेल्या लोकांची गर्दी फार झाली होती. त्या गोसाव्यास हात धरून इकडे घेऊन या असे महाराजांनी सेवेकऱ्यास सांगितले. गर्दी एका बाजूला करून गोसाव्याला सेवेकऱ्यांनी समोर आणला. गोसावी नमस्कार करून हात जोडून उभा आहे. तो श्री गुरु दयाघन त्याला म्हणाले, का हो बैरग बुवा, द्वारकेस जाण्याची तुमची इच्छा आहे ना, आणि द्वारकेनाथाचे सगुण दर्शन तुम्हाला पाहिजे आहे ना. असे म्हणता म्हणता पूर्ण स्वरूप बदलून शंख चक्र गदा पद्म पितांबरधारी गळा वैजयंती माळा 4 भुजा श्यामवर्ण वगैरे श्रीकृष्णमूर्ती त्याला दिसू लागली. गोसावी चकित होऊन, हे श्रीकृष्ण, हे द्वारकाधीश, हे रणछोडनाथ, हे भगवान, हे वैकुंठाधिपती असे मोठमोठ्याने गर्जना करून त्यांच्या डोळ्यातून पाणी सारखे वाहू लागले व त्याचे देहभान नाहीसे झाले. जवळील लोकांना परमाश्चर्य वाटले. इतक्यात महाराजांनी ते रूप सोडून पूर्वरूप धारण केले. तसा गोसावीही देहावर आला. हात जोडून आपल्या भाषेत महाराजांची स्तुती केली. गोसाव्याला लोकांनी विचारले, काय तुम्हाला दिसले? गोसाव्याने उत्तर दिले, अहो मला द्वारकानाथाची मूर्ती दिसली आणि त्या तेजात मी अगदी दिपून गेलो. आहा, काय ती मूर्ती आणि काय ते तेज. असो. त्या गोसाव्यास कडुलिंबाचा पाला खाण्यास सांगितला. ते औषध 3 दिवस घेताच त्याच्या पोटातील रोग निश्चेष बरा झाला. काही दिवसांनी गोसावी समर्थचरणाजवळ सेवेला राहिला होता. महाराज समाधीस्थ झाल्यावर तो तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेला. या गोष्टीवरून असे वाटते की ज्याची तपश्चर्या पक्व देशाला आलेली असते, मग तो कोठेही असो, कोणत्या तरी एखाद्या प्रकाराने आपल्या जवळ आणून त्याची कामना श्री सच्चिदानंद गुरु महाराज पूर्ण करीत असे वाटते. मग ती तपश्चर्या पूर्वजन्मीची असो अगर सांप्रताची असो. चातुर्मासात अवर्षण. 1 वर्ष संबंध चातुर्मासात पाऊस कसा तो पडलाच नाही. जिकडे तिकडे पाण्याचा अगदी दुष्काळ होऊन गेला. लोकांनी अनेक प्रकारची अनुष्ठाने, पर्जन्य सुक्ते, शंकरावर अभिषेक वगैरे चालू केले होते, पण पाऊस पडेना. जिकडे तिकडे अनुष्ठाने चालू होती. एक दिवस समर्थांची स्वारी फिरत फिरत जेहूर गावी गेली. तेथे काशी विश्वेश्वराचे स्थान जागृत असून त्यावर सतत धारा चालू होती. तेथून वळसंगावी सेवेकऱ्यासह गेले. त्या ठिकाणी अनुष्ठान चालले होते. लोक समोरे येऊन महाराजांना गावात घेऊन जाऊन शंकराचे देवळात उतरले. लोक विचारू लागले, महाराज पाऊस केव्हा पडेल? हे ऐकून महाराज गाभाऱ्यात गेले. तेथे शंकराचे लिंग, गणपती वगैरे मूर्ती होते. त्यांना स्वामींनी पुष्कळ शिव्या दिल्या आणि म्हणाले, पाऊस का पाडत नाही? तुम्हाला काय हरभरे पाहिजे आहेत काय? असे म्हणून एकेकाला हरभरे आणण्यास सांगितले. आणलेले हरभरे घेऊन आपल्या मुठीने देवाच्या मूर्तीवर फेकून देऊन तेथून जाऊन धर्मशाळेत बसले. मध्ये सुमारे अर्धा तास गेला नसेल तो प्रचंड वारा सुटला. मोठमोठे ढग आकाशात दिसू लागले व मोठा गडगडाट होऊन जिकडे तिकडे मुसळधार पाऊस पडू लागला. 3 कोस आसपास 3 दिवस सारखा पाऊस पडत होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन गेले. आसपासच्या गावाचे लोक दर्शनाकरिता पुष्कळ आले. लोकांचा मोठा समुदाय जमा झाला. सर्वांनी दर्शन घेऊन महाराजांची षोडशोपचारे यथासांग पूजा करून आरती केली. हात जोडून सर्व प्रार्थना करू लागले की, हे भगवान, हे सच्चिदानंद, हे विश्वपती, हे अनाथनाथा, हे करुणासागर, हरभऱ्याचे निमित्त करून पुष्कळ वृष्टी करविली. धनधान्य सद्गुरु राज सर्व दुष्काळ जाऊन सुकाळ केला. पुढे त्या पावसाने पिकेही चांगली आली.